दिनांक 18/8/2024 रोजी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा निमित्त सातारा जिल्ह्यातील महिलांना मोठ्या स्वरूपात सातारा येथे जमा करण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता एस.टी. महामंडळाने अचानक त्यांच्या 400 पेक्षा जास्त गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे वेळापत्रक कोलमडले होते व एकच गोंधळ निर्माण झाला। यावर सातारा एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित कारवाईची मागणी सचिन मोहिते यांनी केली। अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडून दिनांक 27/8/2024 रोजी सातारा बस स्थानक परिसरात तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा बस महामंडळ प्रशासनाला देण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा। माझ्यासोबत सागर रायते आहेत, शिवराज आमचे टोनपे आहेत, रवींद्रजी भनगे आहेत, शहर समन्वयक इम्रान बागवान आहेत आणि सर्वच पदाधिकारी आमचे आहेत, बाकीचे सगळे आलेले आहेत। विषयाचा असा होता, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून 18 तारखेला महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना याचा काहीतरी एक मेळावा महिलांचा या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केला होता आणि ह्या मेळाव्याला महिला ग्रामीण भागातून उपस्थित राहाव्यात म्हणून यांनी वेगवेगळी योजना राबवल्या होत्या। जशा हे आता सध्याला कसं झालं आहे की पाऊस पडो न पडो योजनांचा नुसता महापूर सुरू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। त्यातलीच ही एक लाडली बहीण योजना महाराष्ट्र शासनानं काढलेली आहे आणि ही योजनेमध्ये लाभार्थ्यांना आणण्यासाठी ह्या लोकांनी एस.टी. महामंडळ याचे जे कोण असतील अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी आदेश दिले की तुमच्या 400 बसेस आम्हाला त्या दिवशी आवश्यक आहेत। मुळात महामंडळाच्या जिल्ह्यातल्या कोट्यात बसेस किती याची जर माहिती घेतली तर 650-700 बसेस या अख्ख्या जिल्ह्यात यांच्याकडे आहेत। त्याच्यापैकी 400 बसेस घेणं म्हणजे अख्खं महामंडळच मोकळं करणं आहे आणि ज्या इतर बसेस शिल्लक राहिल्या ह्या बसेस कुठं गेल्या तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत तिकडे ह्या बसेस वापरल्या गेलेल्या इतर बसेस आहेत। म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातल्या लोकल तालुका स्तरावरती फिरणाऱ्या सर्वच गाड्या त्या दिवशी बंद राहिल्या। म्हणजे सकाळपासून ते रात्री मुक्कामेची गाडी जाईपर्यंत ह्यांच्या बहुतांशी फेऱ्या कॅन्सल झाल्या। तुम्ही फेऱ्या कॅन्सल करा, तुम्ही बसेस सगळ्या हायर करा, 750 करा, शिवसेनेचं त्या बाबतीत दुमत नाही आहे। सरकार तुमचं आहे, चंगळवाद तुमचं आहे, तुम्ही काय करायचे ते करा, आम्हाला काय घेणं देणं नाही। परंतु सर्वसामान्य लोकांना याबाबत 2 दिवस आधी सूचना का दिल्या गेल्या नाहीत? तुम्ही लोकांना ग्राह्य धरता का? तुम्हाला असं वाटतं का की सरकार तुमचं आहे म्हणजे जे तुम्हाला वाटेल ते करता येईल? ही लोकशाही आहे, ही हुकुमशाही नाही आहे। इथं नागरिक हे सर्वोच्च स्थानावर असतात आणि बाकीचे सर्व हे त्यांचे सेवेक करीत, DC असू देत, परंतु त्यांनासुद्धा ही गोष्ट कळायला पाहिजे होती की त्यांनी याआधी पत्रकार परिषद घेऊन हे जनतेला सांगायला पाहिजे होतं आणि नेमकं हे काम त्यांनी केलेलं नाही आणि याच्यामुळे भरपूर लोकांची गैरसोय झालेली आहे। आजारी पेशंटना सातारला येता आलं नाही, त्या दिवशी क्लासेससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथं सातारला येता आलेलं नाही। दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमेचा उत्सव होता, यासाठी जी खरेदी करावी लागते त्यासाठी लोकांना सातारला यायचं होतं, ते त्यांना वेळेत येता आलेलं नाही। कित्येक अडचणी झालेल्या आहेत त्या दिवशीच्या, कित्येक अडचणी आणि मुंबई पुण्यावरून आलेल्या लोकांना तर खाजगी वाहनं करून इथनं गावाला जायला लागलेलं आहे। म्हणजे जिथं मुंबईतून इथं माणूस 300, 400, 500 रुपयात आला असेल तोच माणूस इथनं 1000-1500 रुपये भाडं देऊन गावाला गेलेला आहे। म्हणजे या सगळ्याचा भुर्दंड कुणाला? सर्वसामान्य नागरिकांना। म्हणजे सरकार कार्यक्रम स्वतःचं उदो करायसाठी करून घेईल आणि त्याचा खर्च सामान्य जनतेवर टाकेल, हे शिवसेना खपवून घेणार नाही। यांनी जर या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही, कारवाई केली नाही तर येत्या 27 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निषेधाचं आंदोलन एस.टी. महामंडळाच्या दारात केलं जाईल आणि याच्यामुळे काय नुकसान झालं तर जबाबदार जिल्हाधिकारी असतील, आम्ही नव्हे। जय हिंद, जय महाराष्ट्र।